या गणपतीत आम्ही फायनली ठरवलंय, की आम्ही आमची जी जागा आहे तिकडे सगळे फॅमिली मिळून घर बांधणार आहेत. कांताराच्या विषयीची कंपॅरिझन किंवा साऊथ इंडियन सिनेमांची कंपॅरिझन करणं हे स्वाभाविक वाटतं मला कधी-कधी. म्हणजे त्यात काही प्रेक्षक जर अशा कमेंट्स करत असतील, तर त्यात काही त्यांचं वावगं आहे असं मला वाटत नाही. पण मी आणि प्रियदर्शिनी आम्ही जेवायला जायचो नवीन-नवीन ठिकाणी, जे खानावळी वगैरे. एकदा आरती वडकबाळकर ती मार्केटमध्ये गेली आणि तिथनं तिने शॉपिंग केलं आणि पपनस आणलं तिने. आणि त्या किचनमध्ये जिथे आम्ही राहत होतो त्या रिसॉर्टमध्ये, त्या किचनमध्ये जाऊन तिने एक सॅलड तयार केला आमच्यासाठी आणि मिरी वगैरे तिथनंच हे करून आणि खोबरं वाव! म्हणजे अमेझिंगच होतं. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सो सर्वात आधी कसे आहात? मस्त. एक्साइटेड. सो मला काही ओळख करून देण्याची गरज नाहीये. सध्या ज्या चित्रपटाची भरपूर चर्चा आहे तो म्हणजे दशावतार आणि त्या चित्रपटाची टीम आहे आज माझ्यासोबत. सगळेजण येऊ शकले नाहीयेत, पण त्यातला सिद्धार्थ मेनन, चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोळकर आणि अभिनय बेर्डे आहेत माझ्यासोबत. दिग्दर्शक वगळता तुम्ही दोघेही कोकणातले नाही आहात. सो दशावतार जेव्हा पहिल्यांदा ऐकलं होतं, तेव्हा काय आलं डोळ्यासमोर? कधी पाहणं झालं होतं दशावतार काय असतं? दशावतार म्हणजे मी जनरल ऐकलं होतं कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धांमध्ये दशावतार काय असतात. ती लोककला काय असते हे असं ऐकून होतो. मी कधी ते अनुभवलं नव्हतं, कधी ते बघितलं नव्हतं. सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला मला पहिल्यांदा ते बघण्याची संधी मिळाली आणि अवाक झालो होतो मी बघून. त्यामुळे मजा आली होती मला ते खूप बघून आणि परत पुन्हा बघावंसं वाटलं आणि मला असं वाटतं प्रत्येक महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसांनी, महाराष्ट्र काय देशभर राहणाऱ्या माणसांनी दशावतार येऊन बघितलंच पाहिजे. कारण लोककला अनेक ठिकाणच्या वेगवेगळ्या लोककला आहेत. नॉर्थमध्ये जाल रामलीला आहे, साऊथमध्ये कथकली आहे, खूप अनेक गोष्टी आहेत. तसंच महाराष्ट्रात आणि स्पेसिफिकली कोकणात दशावतार आहे. सो त्यामुळे ही लोककला पहिल्यांदा मला बघता आली सिनेमामुळे. तर आणि खरंच अवाक झालो. खरंच ते ती लोककलाच खूप भव्य-दिव्य, खूप स्पिरिच्युअल आहे. त्यामुळे ती बघताना एक वेगळी स्पिरिच्युअलिटी आणि एक ते सामाजिक संदेश देण्याचा पण प्रयत्न करतात त्यांच्या त्या अख्ख्या कलेतनं. त्यामुळे बरं वाटलं बघून, मजा आली. सिद्धार्थ, तू काय सांगशील? दशावतार कधी तुला कळलं की असा एक प्रकार असतो? जेव्हा सुबोधनी मला सांगितलं नरेशनला ओके. आणि ह्याची मला खूप लाज वाटली. म्हणजे तेव्हा आत्ता पण मला ते अजून मी त्या शेमला मी डील करतोय. कारण असं माझं झालं की इतक्या जवळ आपण राहतोय, कोकणाच्या इतक्या जवळ आणि आपल्याला ह्याच्याविषयी काहीच माहिती नाही. म्हणजे हे कसं असू शकतं? का मला असं वाटलं असेल की ते काहीतरी ते आता होत नाहीये किंवा ते एक हिस्टॉरिक काहीतरी ते आहे, हे पूर्वीचं आहे. पण ते असं अजिबातच नाहीये. जे सगळे दशावतारी कलाकार आहेत, ते खूप श्रद्धेने आणि खूप डेडिकेशनने ते काम करत असतात. आणि ते नवीन लोकांना तयार पण करतात. म्हणजे आमच्या ट्रेलर लॉन्चला मला आठवतंय, आम्ही त्याचा रील पण अपलोड केला होता. जे म्युझिशियन्स असतात, एक ऑर्गन, ढोलक आणि टाळ वाजवत होता एक छोटासा मुलगा. तो इतक्या श्रद्धेने म्हणजे तो नव्हताच तिथे, तो वेगळीकडे होता कुठेतरी. त्या इंटेन्सिटीनी तो वाजवत होता. तर ही खूप जुनी परंपरा आहे. म्हणजे 800 वर्ष प्लस म्हणजे असं म्हणू शकतो आपण आणि अजूनही ते चालू आहे. तर जर ह्या सिनेमाच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लोककला पोचली, तर आम्हाला खूपच आनंद होईल. सो मी दिग्दर्शकांकडे येईल की जेव्हापासून ट्रेलर लॉन्च झालाय, एक कमेंट्स जर तुम्ही वाचल्या असतील तर साऊथची कंपॅरिझन केलं जाते, कांताराशी कम्पेअर केलं जातंय. सो हा रिस्पॉन्स कसा वाटतोय आणि मराठी सिनेमाचं साऊथशी कम्पेअर होतं याच्याविषयी तुमचं काय मत एक दिग्दर्शक म्हणून? कांताराच्या विषयीची कंपॅरिझन किंवा साऊथ इंडियन सिनेमांची कंपॅरिझन करणं हे स्वाभाविक वाटतं मला कधी-कधी. म्हणजे त्यात काही प्रेक्षक जर अशा कमेंट्स करत असतील, तर त्यात काही त्यांचं वावगं आहे असं मला वाटत नाही. कारण अख्खी जी कोकण किनारपट्टी आहे ना, त्या कोकण किनारपट्टीवरच्या या सगळ्या संस्कृती आहेत. मग ती महाराष्ट्रातली असेल, ती कर्नाटकातली असेल, ती केरळातली असेल, ह्या सगळ्यांमध्ये एक साम्य काही ना काहीतरी आहे आणि तेच त्यांच्या लोककलांमधनं दिसतंय. म्हणजे केरळमधल्या संस्कृतीत ती वेगळ्या रूपात येतं. कर्नाटकातल्या संस्कृतीत वेगळ्या रूपात येतं. आपल्या इकडे सुद्धा कोकणात, तळकोकणात, सिंधुदुर्गात किंवा गोव्याच्या जवळ जसा दशावतार आहे, तसं वरती नमन आहे, खेळे आहे आणि या लोककला सगळीकडे असतात. त्यामुळे त्या लोककलांचा
ज्या वेळेला त्याचा जो बॅकड्रॉप आहे तो आपण सिनेमातनं दाखवायचा प्रयत्न करतो त्यावेळेला त्याच्याबद्दल कंपॅरिझन होणं किंवा त्याची आठवण होणं हे स्वाभाविक आहे. आणि जर आपल्या मराठी सिनेमाची कंपॅरिझन कांतारासारख्या प्रचंड मोठ्या गाजलेल्या सिनेमाबरोबर होत असेल तर आय थिंक दॅट इज अ गुड थिंग. मला काही त्याच्यात वावगं वाटत नाही. पण मला त्याही बरोबर हे सांगावंसं वाटतं की हा सिनेमा जो आहे दशावतार हा आपल्या मातीतला, आपल्या संस्कृतीतला, आपल्या रूढी परंपरांचा आधार असलेला असा हा सिनेमा आहे. आणि या सिनेमाची जी भव्यता किंवा ज्याच्यामुळे दाक्षिणात्य सिनेमांची त्याची कंपॅरिझन होती आहे तर मला असं वाटतं ही जी भव्यता आहे ना ही आपल्या महाराष्ट्राच्या मातीत, महाराष्ट्राच्या लोककलांमध्ये, महाराष्ट्राच्या निसर्गात, जंगलांमध्ये आणि महाराष्ट्राच्या माणसात पूर्वीपासून आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्याला ते तेवढ्या मोठ्या स्केलवर दाखवता आलं नव्हतं. मला माझ्या गोष्टीमुळे, माझ्या मागे उभ्या असणाऱ्या निर्मात्यांमुळे, झी सारख्या संस्थेमुळे हे शक्य होत आहे. तर मला असं वाटतं की दाक्षिणात्य सिनेमे असोत किंवा महाराष्ट्रातले सिनेमे असोत जर आपण आपल्या मातीतली गोष्ट प्रामाणिकपणे दाखवली तर ती भव्यता त्यात स्वाभाविकपणे येईल. जसं दशावतार आहे तसं आपल्या मातीत किंवा मराठीत अशा बऱ्याच संस्कृती आहेत, असे बरेच प्रकार आहेत. असं वाटतं ते सगळे आता सिनेमांमध्ये पुढे यायला हवेत. म्हणजे मला सुद्धा दशावतार हे सिनेमामुळे कळलं किंवा ऐकून होते की असा काहीतरी प्रकार असतो, जसं तुम्हा दोघांना सुद्धा आता कळलं. सो असे बरेच प्रकार समोर यायला हवेत. दिग्दर्शक म्हणून तुम्ही कसं पाहता याकडे? मला असं वाटतं की एखादा प्रकार समोर यायला हवा असं कदाचित या उद्देशाने काही असू नये. म्हणजे कदाचित हे सांगताना थोडंसं विचित्र वाटेल पण मला असं वाटतं की गोष्ट काय सांगते, आपल्याला कोणाची गोष्ट सांगायची आहे, ती प्रेक्षकांनी काय पाहावी असं आपल्याला वाटतंय यावर आपण जर लक्ष केंद्रित केलं तर स्वाभाविकपणे हे सगळे कला प्रकार, आपला जो अभिमान आहे हे सगळं स्वाभाविकपणे येईल. पण जर मी नाही मला तर दशावतार लोकांना दाखवायचं म्हणून मी काहीतरी बनवायला घेईन तर कदाचित ते मी त्या कलेशी आणि माझ्या गोष्टीशी प्रामाणिक राहणार नाही. किंवा जर मला एखादा तमाशापट करायचा असेल तर मला एक तमाशापट करायचा आहे म्हणून जर मी गोष्ट मांडायला घेतली तर ती चुकीची ठरेल. पण जर माझी एक गोष्ट असेल ज्या गोष्टीचा आधार तमाशा असेल तर ती वेगळ्या पद्धतीने सांगितली जाईल आणि हे कुठल्याही लोककलांसाठी आहे. तर मला असं वाटतं की हे लोककला दिसायला पाहिजेत का तर नक्की दिसायला पाहिजेत. कारण आपल्या लोककलांमध्ये, भारतातल्या प्रत्येक लोककलेमध्ये इतक्या हजार वर्षांचा इतिहास आहे आणि इतकं संस्कृतीचं आणि आपल्या माणसांचं इतकी सुरेख गुंफण त्याच्यात आहे इथली की मला असं वाटतं की ते यायलाच पाहिजेत समोर आणि त्या त्यांचा मार्ग शोधून येतील. आपण जर प्रामाणिकपणे आपल्या गोष्टी सांगायला लागलो, कुणाचा इतरांचा प्रभाव न डोक्यावर घेता आपल्या आजूबाजूच्या घटनांवर आपण व्यक्त व्हायला लागलो, आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या आपल्यावर ज्याचे संस्कार आहेत ते आपण मांडायला लागलो ना तर मला असं वाटतं की त्या सगळ्या लोककला लोकांपर्यंत पोहोचतील. हो खरंय. म्हणजे मला असं वाटतं की जर त्या बॅकड्रॉपवरती योग्य कथा आपल्याला सापडत नसेल, कारण सिनेमा हे माध्यम हे वेगळं आहे. म्हणजे आपण फिक्शन, मोशन पिक्चर ज्याला म्हणतो, पण जर ते सापडत नसेल तर मग अजून खूप गोष्टी आहेत जे आपण करू शकतो. डॉक्युमेंटरीज आपण बनवू शकतो. डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग हे प्रचंड स्ट्रॉंग आहे असं मला वाटतं आणि ती पण एक लोककलाच आहे. म्हणजे किंबहुना आपण सगळे जेव्हा ट्रॅव्हल करतो महाराष्ट्रात तर मग फक्त एअरबीएनबी बुक करून तिथे बसण्यापेक्षा आजूबाजू काय चालू आहे, आपल्या सगळ्यांकडे कॅमेराज आहेत, आपल्या सगळ्यांकडे फोन आहे, त्या माध्यमातून आपण गॉसिप किंवा काहीतरी युजलेस रील बनवण्यापेक्षा आणि हे बघण्यापेक्षा ही सगळ्यांची जबाबदारी पण होऊन जाते. तर अशा अनेक माध्यमं आहेत ते आपण सगळ्यांनी कलेक्टिव्हली ते मनावर घेतलं तर ते होऊ शकेल असं मला फक्त ऍड करण्याच्यात की मराठी चित्रपट किंवा कुठल्याही भाषेतले चित्रपट हे लोकांच्या मनोरंजनासाठी आहेत. ते त्यांचं काम करतील, ते त्या माध्यमातून हे विषय मांडायचा प्रयत्न करतील. पण आपल्या आजूबाजूच्या लोककला जाऊन बघणं म्हणजे मी सिनेमातनं किती दशावतार मांडू शकेन, मी कमीच पडणार आहे त्याच्यात. आणि मला पूर्ण याचा अंदाज आहे की कदाचित मला सगळा दशावतार काय आहे, तिकडच्या माणसांचं त्याच्या मागची निष्ठा काय आहे, त्यांचा देवावरचा, आपल्या लोककलांवरचा विश्वास काय आहे आणि त्या विश्वासाने ते जेव्हा लोककला सादर करतात तेव्हा प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जातात. म्हणजे काय होतं हे मी चित्रपटातनं पूर्णपणे दाखवता येणं अशक्यच आहे, पण ते प्रेक्षकांना शक्य आहे.
म्हणजे आमचा सिनेमा बघून जर लोकांना दशावताराबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि लोकांनी जाऊन दशावतार पाहिला तर मला असं वाटतं की ते आमचं खरं यश असेल. ओके. सो कास्टिंग कसं झालं तुम्हा दोघांकडून मला ऐकायला आवडेल की तुमच्याकडे सिनेमा कधी आला आणि काय होता पहिला आम्ही एक्सपिरियन्स? मी ऑडिशन दिली होती या सिनेमाची. युगेंद्र देशपांडे सरांनी मला बोलवलं होतं आणि मला कधीच प्रॉब्लेम नसतो ऑडिशन द्यायला. मला तर असं वाटतं जर तुम्ही ऑडिशन देऊन घेताय तर उत्तम आहे. निदान मला बाहेर बोलताल की बाबा नावामुळे नाही दिलंय, मला क्रेडिबिलिटीवरती दिलंय काम. तर मला ते नेपोटिझमचा ठपका नकोय हा तुम्हाला. धप्पाचा संबंध नाही. ते काय असला तरी नसला काही फरक नाही पडत, कारण मला आजपर्यंत कधीच नावावरती काम नाही मिळालंय. पण तुम्ही जे ऑडिशन करून जाता तेव्हा ते एक शिक्का बसतो ना त्या गोष्टीवर, त्या जेन्युअनली क्रेडिट वरती आलेला आहे. सो मागच्या जून जुलैला माझं ऑडिशनचं प्रोसेस झाली आणि खूप इंटरेस्टिंग प्रोसेस होती. मला स्क्रिप्ट वगैरे काहीच दिलेलं नव्हतं. तर माझं झालं की माझा प्रयोग संपवून मी गेलो होतो आय रिमेंबर ऑडिशनसाठी आणि स्क्रिप्ट वगैरे दिलेली नव्हती आणि माझं असं झालं की यार स्क्रिप्ट नाहीये, काय नाहीये, कदाचित तिकडे गेल्यावर डिरेक्टली मिळेल आपल्याला. सो त्यासाठी पण आपण प्रिपेअर असतो की बाबा गेल्यावर आपल्याला स्क्रिप्ट मिळाली, लगेच आपण पाठांतर करून आपण लगेच उभे राहू शकतो. तिकडे गेल्यावर पण स्क्रिप्ट मिळाली नाही. त्यांनी मला सिच्युएशन दिली, मला अख्खं माझं कॅरेक्टर समजावलं आणि मला सांगितलं आता तुला ही सिच्युएशन आहे, मी हे बोलल्यावरती तुला आता करायचंय. तर माझं झालं ओके ठीक आहे, हे पण करू शकतो आपण इम्प्रोव्हायझेशन एक्सरसाइजेस खूप केलेले आहेत. सो ते मी केलं आणि मी खूप फ्रीली केलं ते. मी कुठल्याच बॉक्समध्ये अडकून काही केलं नाही. मी फ्रीली ट्रू टू ऑनेस्ट टू माय सेल्फ मी ते केलं आणि लकीली मी सिलेक्ट झालो आणि नंतर मग त्याची पुढची प्रोसेस सगळी दशावतारची चालू झाली. सो ते तिथे पण या गोष्टीची मला मदत तिकडे काय झाली की जेव्हा मी दिलीप काकांसमोर उभं राहिलो तेव्हा मला माहिती होतं की यार मी क्रेडिटवरती आलोय माझ्या आणि मला माझं काम व्यवस्थित करायचंय. लकीली ते समोरच्या ऍक्टरला एवढे कम्फर्टेबल करतात की तुमची जी एन्झायटी, तुमचं जे चाचपणणं असतं ते कम्प्लिटली निघून जातं त्यांच्यासोबत काम करताना. कारण ते खूप कम्फर्टेबल करतात तुम्हाला. ते कधीच अति सिरियस माहोल नाही ठेवत सेटवरती. ते स्वतःच्या क्राफ्ट बद्दल आणि कामाबद्दल सिरियस आहेत, पण ते माणूस म्हणून ते खूप असे मिस्चिव्हियस आहेत. त्यामुळे तुम्हाला दडपण येत नाही. आफ्टर अ पॉइंट तुम्हाला मजा येते त्यांच्यासोबत काम करायची. प्रत्येक नवनवीन सीनला तुम्हाला असं वाटतं की यार आता दिलीप काकांसोबत मजा येणार आहे करताना. सो आय थिंक ते करणं एवढ्या सिनियर ऍक्टरने खूप मोठी गोष्ट आहे आणि शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं. सो सिद्धार्थ तू काय सांगशील? मला एक दिवस फोन आला आणि सुबोधचाच मला फोन आला का युगंधरचा आला. आय थिंक युगंधरनी मला फोन करून सांगितलं की सुबोधला तू ओळखतोस का. म्हटलं ऑफकोर्स, कारण आम्ही कॉलेजपासून एकमेकांना आम्ही ओळखतोय. म्हणजे मी पुण्यात नाटक करायचो इंटर कॉलेजिएट, सुबोध आणि सुजय हे मुंबईत करायचे आणि आमच्यामध्ये तेव्हापासून एक गिव्ह अँड टेक होतच. आणि अशी काही माणसं असतात ना जेव्हा आपण त्या एजमध्ये आपण काम करत असतो, किंबहुना आपण आत्ता पण विशीत आणि या सगळ्या एज ग्रुपमध्ये आपण काम करत असतो, तर अशी काही माणसं आहेत की आपण विचार करतो की ह्या माणसांनी जर पुढे काहीतरी केलं ना सिनेमा, तर मला भाग व्हायला आवडेल. तर सुबोध त्यातला एक आहे आणि तिथेच मला असं मी एक्साइट झालो खरं की सुबोध डिरेक्ट करतोय त्याची पहिली फिल्म. कारण अनेक वर्ष तो काम करतोय इंडस्ट्रीत. म्हणजे आत्ता तो पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून येतोय, पण अनेक सिरियल्सची निर्मिती, लिखाण, 2 सिनेमे त्यांनी लिहिलेत, ब्रँडिंग, ऍडव्हर्टायझिंग मध्ये वगैरे यांचं काम चालूच होतं. आय थिंक 14-15 वर्ष. तर मी जात असताना मी विचार करत होतो की आता सुबोध मला असं वाटलं की तो काहीतरी एक शहरी गोष्ट घेऊन माझ्याकडे येईल किंवा विचारेल. पण ओव्हरऑल मी खूप इन होतो या सुबोध खानोलकर काहीतरी डिरेक्ट करतोय म्हटल्यावर माझा विश्वास होता आपोआप. आणि जेव्हा तो मला सांगायला लागला की नाही हे आहे, मग हे कलाकार आहेत आणि मग काही लुकटेसचे फोटोज दाखवले आणि त्यांनी अभिनयचा माझा फोटो दाखवला मला त्या लुकटेस मधला आणि माझं झालं की बाप रे, हा इतका वेगळा दिसतोय हा आणि वेगळंच काहीतरी इमोशन आणि या सगळ्या गोष्टी होत्या. दिलीप काकाचे खूप फोटोज त्यांनी दाखवले मला, गाणी ऐकवले त्यांनी आणि ऑब्व्हियसली त्यांनी त्याचा माझ्यावर विश्वास होता, त्यामुळे त्यांनी स्क्रिप्टही शेअर केलं. पण मी तिथे ऑनबोर्डच होतो. मग काही ह्याचा मग भाग व्हायचाच आहे आपल्याला, काही हे सोडायचं नाहीये असं या पॉइंटला आम्ही आलो आणि आज आम्ही बसलोय इथे. दिलीप सरांचं कास्टिंग कसं झालं? सो त्यांना अप्रोच कसं केलं?
मी गोष्ट लिहिली, त्यानंतर ज्यावेळेला गोष्ट लिहून पूर्ण झाली आणि वाचली ना, त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर एकच नाव होतं, ते म्हणजे दिलीप प्रभावळकर. गोष्ट लिहिताना अंदाज नसतो आपल्याला की आपल्याला गोष्ट कुठल्या दिशेला घेऊन जायची. म्हणजे लेखक म्हणून माझी प्रोसेस तशी प्रवाही असते की एखादी गोष्ट सुचणं, त्याचा एक डोक्यात किडा वळवळायला लागण्यापासून ती कागदावर उतरणं आणि मग त्यातली पात्र उभी राहणं. तर त्यावेळेला असं डोक्यात नसतं की या पात्राला किंवा या कॅरेक्टरला, या ऍक्टरला घेऊन हे पात्र रंगवायचंय, असं डोक्यात नसतं. पण जेव्हा ते सगळं लिहून पूर्ण झालं ना, त्यानंतर मात्र लख्ख प्रकाश पडला होता की दिलीप प्रभावळकरच लागतील यासाठी. आणि दिलीप प्रभावळकरांची आणि माझी तशी ओळख नव्हती. ते एवढे सिनियर कलाकार आहे. मी त्यांच्यावर एकदा छोटंसं काम केलं होतं, ते लक्षात राहणं काही शक्य नव्हतं. पण त्यांच्याबरोबर माझी भेट झाली, त्यांना गोष्ट ऐकवली आणि ते खूप पर्टिक्युलर आहेत. त्यांना काय हवं असतं, काय नको असतं, कुठलं प्रोजेक्ट निवडायचं, ते का निवडायचं, हे अगदी त्यांना परफेक्ट माहीत असतं. आणि त्यांनी मला सांगितलं की गोष्ट ऐकल्यानंतर काही तासातच त्यांनी मला कळवलं की आय एम इंटरेस्टेड, फक्त तू जे मला सांगतोयस हे सगळं तू करू शकणार आहेस का. कारण जेव्हा मी ते ऐकवलं तेव्हा ते सगळं भव्य दिव्य चित्र विचित्र आहे हे त्यांना लक्षात आलं होतं. आणि ते म्हणाले, हे असं मी कधीच केलं नाही आणि मी कधी आजूबाजूला होताना पाहिलं नाही. आणि खूप लोक बोलतात, पण करू शकणार आहेस का. तर मी म्हटलं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे करून दाखवेन. आणि त्या दिवसांपासून आजपर्यंत त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय. आणि आम्ही जे काही लिहिलं होतं ते आमच्या परीने पूर्ण करून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. बरं, सिनेमात भरपूर मोठी स्टार कास्ट आहे. सो सगळ्यांना ऍज अ डिरेक्टर म्हणून बांधून ठेवणं ह्या सगळ्या अवली कलाकारांना किती कठीण गेलं तुम्हाला? मला असं वाटतं की मी ज्या वेळेला डिरेक्टर म्हणून काम करत असतो ना, किंवा प्रोजेक्ट लीड करत असतो, त्यावेळेला 2-3 अत्यंत महत्वाच्या गोष्टी माझ्या डोक्यात चालू असतात. एक म्हणजे मला कुठेही माझं कॉन्सन्ट्रेशन हलवायचं नसतं माझ्या क्राफ्टपासून, माझ्या गोष्ट सांगण्याच्या कामापासून. आणि दुसऱ्याच वेळेला मला हे बघायचं असतं की माझे जे कलाकार आहेत ते त्यांचं सर्वोत्तम काम मला कसं देतील हा सिनेमा दाखवायला लोकांना. त्याच्यामुळे माझं प्रत्येकाशी एक वेगवेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग आहे. म्हणजे सिद्धार्थ आणि मी खूप आधीपासून ओळखतोय, त्यामुळे आमचं बॉन्डिंग वेगळं आहे. अभिनयची माझी नवीन ओळख झाली, पण मला त्याच्या कामामध्ये आणि त्याच्या एफर्ट्समध्ये जो प्रामाणिकपणा जाणवला, तर ते एक आमचं वेगळं बॉन्डिंग झालं. प्रियदर्शनीशी वेगळं होतं. सिनियर ॲक्टर्स म्हणजे खूप आहेत. म्हणजे आता दिलीप प्रभावळकर असतील, भरत जाधव असतील, महेश मांजरेकर असतील, सुनील तावडे असतील, रवी काळे असतील, विजय केंकरे असतील, आमचे लोकेश मित्तल आहेत, जे खरं तर मराठी नाही आहेत. ते अगदी पंचायतपासून हिंदी मोठ्या मोठ्या सिनेमात कामं करतात. ते पहिल्यांदा मराठीत काम करत आहेत. आमची आरती वडकबळकर असेल, जी माझ्याबरोबर कॉलेजपासून काम करते, आम्ही एका कॉलेजला होतो. तर प्रत्येकाबरोबर एक बॉन्डिंग क्रिएट होतं. आणि हे सगळे जेवढे हरहुन्नरी आहेत, जेवढे मिस्चिवियस आहेत, म्हणजे दिलीप काका वगैरे तर धमाल असतात, महेश सर, पण त्याचबरोबर सगळ्यांचं ना सिनेमा या कला प्रकारावर प्रचंड प्रेम आहे. आणि त्यांचा या स्क्रिप्टवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि त्याचा मला खूप फायदा झाला. म्हणजे मी एखादी गोष्ट सांगितली आहे आणि माझ्या कलाकारांनी ती मला दिली नाहीये परफॉर्म करून, असं झालं नाही. आणि मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करताना भीती असते. आपल्याला वाटतं की आपण नवखे होते, आपलं ऐकतील का. किंवा भरत दादासारखा कलाकार जो एवढा ग्रेट कलाकार आहे, त्याला कम्प्लिटली वेगळा रोल आहे, पण त्याने क्षणात होकार दिला. आणि त्या माणसाचं जे डेडिकेशन, त्याला खूप कठीण प्रसंग आहेत, फिजिकली स्ट्रेनियस आणि ऍक्शन सिक्वेन्स, पण त्याने सगळं इतक्या सहजपणे केलं ना. महेश सर असतील, जे स्वतः एवढे मोठे दिग्दर्शक आहेत, त्यांना मी दिग्दर्शन करायचं. दुसरा कोणी असं त्याने मला सांगितलं, मी असं बोलणार नाही, मी इकडे कॅमेरा, इथे काय कॅमेरा ठेवतो. पण त्या माणसाने जे सरेंडर होऊन काम केलंय, दिलीप प्रभावळकरांना मी कसं त्यांना अभिनय मी शिकवणार आहे. पण मला अमुक एखादा प्रसंग अशाच पद्धतीने व्हायला हवाय, हे माझी तयारी अनेक वर्षांची होती. आणि माझ्या तयारीला त्यांनी पूर्ण न्याय दिला असं मला वाटतं. बरं, आता तुम्हा दोघांकडे येईल की दोघेही कोकणातले नाही आहात. बिईंग नॉन कोकणी किती नवीन शब्द शिकायला मिळालेत आणि भाषा शिकताना कोणाचं ट्रेनिंग मिळालं? मी कोकणातलाच, माझे वडील कोकणातले आहेत. ओके, पण आमचं brought गाव up- बॉर्न ब्रॉट अप मुंबई 100%. पण असं मी गावाला जायचो लहानपणी, आम्ही जयगडला जायचो गावाला. तिकडे जयगड खूप छान आहे. आमच्या घराच्या इकडे मोठं झाड होतं,
तर हो, अनफॅमिलिरिटी थोडी आहे, कारण अनेक वर्षात डिस्कनेक्ट झालाय कोकणाशी, जाता आलं नाहीये. या गणपतीत आम्ही फायनली ठरवलंय, की आम्ही आमची जी जागा आहे तिकडे सगळे फॅमिली मिळून घर बांधणार आहेत. थोडेसे लीगल फॉर्मॅलिटीज झाले, की ते होणार आहे. लेट्स होप. आता तरी सध्या आम्ही बोललेलो आहोत. आता बघू, झालं तर उत्तम होईल. पण कोकणी भाषा या सगळ्या गोष्टी म्हणजे नातेवाईक जेव्हा पण यायचे लग्नात किंवा गणपतीत किंवा दिवाळीत, तेव्हा ती भाषा अशी कानावर पडायची. आणि बऱ्याच सिनेमातनं ती ऐकलेली आहे, बऱ्याच लोकांकडनं ती ऐकलेली आहे. सो अनफॅमिलियर अजिबातच नव्हती भाषा. पण कोकणातलं जे कल्चर आहे ना, ते कुठेतरी तिथून त्याच्यापासून थोडेसे लांब आहे, होतो म्हणजे मी काही वर्ष. कारण मुंबईत राहून खूप शहरीकरण झालं होतं माझं पण. सो ते फायनली जेव्हा तिकडे गेलो, तर थोडंसं एक कनेक्ट आपल्या मातीशी जो होतो ना आपला, तो परत झाला. आणि मला परत ते कोकणाविषयीचं प्रेम जे माझं होतं, ते परत जागृत झालं. की ते लहानपणाची एकतर तो नॉस्टॅल्जिया परत आला, आणि ती शांतता, ती सगळी ग्रीनरी, ती लाल माती, ते मासे, ते सगळं ते परत आहे ना, असं झालं की यार इथे आलं पाहिजे, आपलं एक घर पाहिजे कोकणामध्ये. सो आता त्याचीच तयारी चालू आहे. होपफुली लवकरात लवकर होईल. नक्कीच होणार. सिद्धार्थ, तुला काय नवीन शब्द शिकायला अरे मिळाले? खूप एखादा खूप जे ऐकायला कारण आवडेल. मालवणी कोकणी शब्द तुम्ही बोलू नाही शकत. नाही, पण त्याच्या कडे यायच्या आधी मला ना इतक्या सिमिलॅरिटीज दिसतात कोकण आणि केरळमध्ये. ओके. माझं जे गाव आहे केरळमध्ये आणि कोकणात, एक लाईफस्टाईल, हिरवळ, नद्या, समुद्र, मग ऑफकोर्स जेवण, फ्लेवर्स खूप वेगळे आहेत, पण इन्ग्रेडियंट्स तेच आहेत. हो. तर इन जनरल माझ्या गावी मी खूपदा जात असतो, आणि खूप दिवसासाठी, 1 महिना 1.5 महिना वगैरे. तर तिकडे त्या पेसमध्ये कसं राहायचं आणि ह्या गोष्टी माझ्यासाठी नवीन नव्हत्या. पण माझ्यातला मालवणी माणूस हे शोधणं जरा तिथे एक चॅलेंज होतं, एस्पेशली भाषा. पण सुबोध आणि गुरु ठाकूर, ज्यांनी डायलॉग्स लिहिलेत आणि लिरिक्सही लिहिलेत आमच्या सिनेमाचे, त्या दोघांनी मला खूप जास्त मदत केली. म्हणजे सुबोधनी मला डायलॉग्स रेकॉर्ड करून दिले होते त्याच्या आवाजात, अतिशय प्लेन, म्हणजे विदाउट एनी इमोशन असं. तर ते एकदा बसल्यावर मला एक रिदम कळलं त्या भाषेतलं एक. पण मग मला असं कळलं की गुरु ठाकूर असणार आहे शूटवर एक 10 दिवस. तर मी ते सोडलंच नाही त्याला. म्हणजे कारण काय आहे की मला कुठल्याही डायलेक्टचं कॅरिकेचरिशपणा मला करायचा नव्हता. मला ऍक्च्युली हे बघायचं होतं की आजच्या काळात एक तरुण मुलगा कशा प्रकारे बोलतो, कोणाशी कुठल्या डायलेक्टमध्ये बोलतो, कधी तो प्युअर मराठीला शिफ्ट होतो, कधी तो मालवणी बोलतो, त्याचं सिंग सॉंग करणं आवश्यक आहे का, हे प्रश्न होते. आणि त्याचं उत्तर मला तिथे राहून मिळालं. म्हणजे जिथे आम्ही राहत होतो त्या हॉटेलमध्ये अनेक मालवणी बोलणारे माणसं होती. तर जेव्हा ते माझ्याबरोबर बोलायचे ना, ते खूप स्विफ्टली मराठीला शिफ्ट व्हायचे. मग ते आपापसात ते मालवणी बोलायचे, आणि प्रत्येकाचं एक वेगळीच एक स्टाईल आहे. तर मला खरं तर मी रिलीव्ह झालो, कारण मग मी माधव, माझं जे कॅरेक्टर आहे, मी त्याचा एक डिस्टिंक्ट, तो जसा आहे, म्हणजे त्याला जसं आतून वाटतंय, तो कितीपर्यंत शिकलाय, त्याचं काय एक्सपोजर आहे, त्याचं आणि त्याच्या वडिलांचं, म्हणजे माझं आणि दिलीप काकाचं सिनेमात काय रिलेशनशिप आहे, आणि त्यात मला ते बांधता आलं काहीतरी. तर त्याचा प्रयत्न मी करत होतो. शब्द तू म्हणशील तर खय हा एक खूप मला इंटरेस्टिंग शब्द. म्हणजे कुठे, बरोबर ना, असं खय ऐकल्यावर खय चाललास वगैरे, तर मला असं की खय म्हणजे काय नेमकं. ओ अच्छा, तर म्हणजे इकडे ये, तिकडे जा, खय हय, ह्या मी खूप युनिक शब्द मला कळले, मला माहितीच नव्हतं आधी. सो आता आपण छोटासा रॅपिड फायर खेळूयात. रेडी आहात? बॉर्न रेडी. एकत्रच उत्तर द्या. म्हणजे अच्छा, एकत्रच आम्ही असे. प्रश्न सगळ्यांसाठी. ओके. सेटवर पोहोचायला सर्वात जास्त उशीर कोणाला व्हायचा? कुणालाच नाही.
सगळेजण एकदम माझ्याकडचे सगळे कलाकार एकदम वेळेत येणार आहेत. त्यातल्या त्यात प्रियदर्शिनी होती. सॉरी. त्यातल्या त्यात प्रियदर्शनी, आणि प्रियदर्शनी इतकी बिझी आहे ना, तिच्या इतकं बिझी कोणी नसतं, त्याच्यामुळे तिला यायला उशीर व्हायचा. मी आणि अभिनय आम्ही टाइम मॅनेजमेंट लेसन्स घेतो आम्ही तिच्याकडून. मारणार त्या फ्रेश हवेमध्ये झोप पण एवढी फार लागायची नाही, कमी झोपेत पण आम्ही फ्रेश असायचो आणि एक्साइटमेंट खूप असायची सेटवर जायची, त्यामुळे आम्ही लवकर असायचो. ओके. सर्वात जास्त रिटेक कोणी घेतले? डीओपी. कारण डीओपी आमचा कुठून त्यांनी म्हणजे झाडावर बसून त्यांनी शॉट्स घेतले. देवेंद्र गोलटकरनी पाण्यात जाऊन तो अर्धा वेळ पाण्यात तोच होता. तर हो, म्हणजे नाहीतर सुबोध Challenging काम आहे खूप, म्हणजे डीओपी म्हणजे आमचं असं होतं, बरोबर डीओपी जोपर्यंत परफेक्ट शॉट मिळत नाही तोपर्यंत तो रिटेक. म्हणजे कधी खूपदा आम्ही ओके असायचो, पण देवा म्हणत की नाही अजून एक पाहिजे मला, अजून एक पाहिजे. ओके. मोबाईल ऍडिक्ट कोण होतं सेटवर सर्वात जास्त? कोणीच मला माहित नाही, माझ्याकडे मोबाईल नव्हता शूट करत. रेंज नव्हती तिथे. तो एक फायदा झाला. ऑटोमॅटिक डिटॉक्स. तरी मला एका दुसरा काटा होता, त्यामुळे मी मध्ये मध्ये बघायचो. कारण मला ते तारखा बिरखा पण सगळे ते नाटक वाटक पण चालू होतं त्यावेळेला, नाटकाचे पण प्रयोग चालू होते. तर त्यावेळेला मी थोडंफार मग मी स्वतःच घेतोय उत्तर मी असेन पूर्ण, कारण मला रेंज होती तिकडे. डिरेक्टरचा ओरडा कोणी खाल्ला सर्वात जास्त? नाही, कोणीच नाही. आय थिंक कधी कोणी नाही खाल्ला. मला भीती असते मलाच पडेल काहीतरी, पण नाही, कधी डिरेक्टर आमचे कधीच ओरड. मी कधी आवाज असा हाय पिचला जाताना पण ऐकला नाही. मी एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट ऑब्झर्व केली जर मी पकडतो की ते आणि डीओपी मध्ये ना एक ते डीओपी आणि असोसिएट मध्ये ते काहीतरी हेडफोन असायचे, त्याच्यामधनं कम्युनिकेट करायचे. त्याच्यामुळे ना आरडाओरडा व्हायचा नाही सेटवर, की उगाच एनर्जी वेस्ट होते आरडाओरडा करून, उगाच काहीतरी असं व्हायचं नाही. सगळे गुणी असतील तर काय आरडाओरडाची गरज नसते. जर चुकीचं वागलं असतं तर ओरडलो असतो मी. एकदम शांत होता सुबोध. मी खरं सांगतो, म्हणजे काहीच कधीच ह्या पिचला जे बोलतोय ना, तो सेम पिच, त्याच पिच. आणि पॉझिटिव्ह होता आमचा सेट, खूप हसत खेळत आणि पॉझिटिव्ह होता. म्हणजे सिनेमात विषय तसा बघायला गेला तर एक म्हणजे इट इज अ सिरियस जॉब नाही म्हणलं तरी. फिल्म मेकिंग इन जनरल इज व्हेरी सिरियस जॉब. त्यात असा एवढा मोठा सिनेमा माउंट करणं, इट इज अ व्हेरी डिफिकल्ट फिल्म फॉर द डिरेक्टर. त्यात पण ही वॉज व्हेरी चिल, व्हेरी काम आणि व्यवस्थित काम करून घेतलं. सो खूप पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट होतं सेटवरती. ओके. शूटिंग सोडून केलेली एक धमाल, प्रत्येकाने काही ना काहीतरी केलंच असेल. मी एकदा, मला शूट नव्हतं तेव्हा, मी हॉटेलमधनं निघालो आणि चालत 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 कुडाळ अख्खं फिरून, एकटाच फिरून सगळं करून आलो. 15-1 किलोमीटर चाललो असेल. चालत? अजून 10-15 किलोमीटर पुढे गेलो असतो तर मी बीचवर पोहोचलो असतो. एवढा मी चाललो होतो. पण संध्याकाळ होत आली होती. म्हणलं आता आपण चुकायला नको, नेटवर्क नसेल तर मॅप पण हे होणार नाही. पण ते सगळं करत मग मी आलो. मग तिकडे खूप सारे, मी एवढं डेव्हलप झालं होतं, ते सगळे मेडिकल शॉप्स आणि सगळ्या गोष्टी तिकडे अवेलेबल होत्या. मग ते बघून मी म्हणलं यार बऱ्यापैकी डेव्हलपमेंट पोहोचते या भागात सुद्धा. तर ते काही गोष्टी सामान मी घेत आलो आणि मी एकटाच चालत होतो. माझी गाणी, मी आणि आम्ही चालत 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 अख्खं कुडाळ फिरून आलो. मी पायी फिरलो सगळं. सो हे शूट सगळं कुडाळमध्ये झालंय. हो, कुडाळ आणि कुडाळ म्हणजे सिंधुदुर्गात झालंय. कुडाळच्या आसपास एक 15-20 किलोमीटरच्या रेडियस मध्ये. राहायला आम्ही कुडाळला होतो. राहायला आम्ही तिकडे सगळे अख्खं युनिट कुडाळला राहत होतो. बेस आमचा कुडाळ होता. सो दिग्दर्शकांनी केलेली अशी एक गोष्ट, शूटिंग सोडून, शूटिंगच्या दरम्यान. काही स्कोपच नव्हता. माझं उत्तर दिलंय लगेच. 31st वगैरे पण तिकडेच केलं. नाही, आम्ही 2 महिने 60 दिवसांचं आमचं शेड्यूल होतं. जवळपास 50-52 दिवसाचं शूट होतं. त्याच्या आधी मी अनेक वेळेला टेक्निकल रेकीसाठी जात होतो आणि मुळात मी कोकणातला आहे, माझा आजोळ आहे, त्यामुळे मी गावाला खूप वेळा जातो. पण या सिनेमाच्या वेळेला मी सिनेमा मी ती गोष्ट सोडून काहीच केलं नाही. मी जेवलोय खाल्लंय का हेही मला आठवत नाहीये. मी पूर्ण वेळा माझं लक्ष फक्त मला जो सीन शूट करायचा आहे. म्हणजे लोकांना असं ते म्हणतात ना, अर्जुनाला माशाचा डोळा बिळा दिसला, मला पहिल्यांदा दिसला आयुष्यात. नाही, मी पण खूप चालायचो. 15 किलोमीटर वगैरे नाही, अगदी 2-3 किलोमीटर. पण मी आणि प्रियदर्शिनी आम्ही जेवायला जायचो नवीन नवीन ठिकाणी, खानावळी वगैरे. एकदा आरती वडकबाळकर ती मार्केटमध्ये गेली आणि तिथनं तिने शॉपिंग केलं आणि पपनस आणलं तिने. आणि त्या किचनमध्ये, जिथे आम्ही राहत होतो त्या रिसॉर्टमध्ये, त्या किचनमध्ये जाऊन तिने एक सॅलड तयार केला
आमच्यासाठी आणि मिरी वगैरे तिथनच हे करून आणि खोबरं म्हणजे अमेझिंगच होतं. ते सोडून अजून एक काहीतरी होतं माझ्या अनेक देवस्थान आहेत. हो, कोकणात खूप तर ऑन द वे आम्ही सेटला जाताना एनिवे रेंज नाहीये, तर तुम्ही कुठे पोचलात वगैरे विचारणारं कोणीच नाही आणि वेळ असायचा. आम्ही बरंच आधी आम्ही निघायचो, तर आम्ही थांबून तिथे जरा एक 5-10 मिनिटं त्या देवळाच्या त्या अंगणात आम्ही बसलोय खूपदा. रवी काळे सर, मी, भरत दादा असं की नाही थांब 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 आम्हाला बसायचं इकडे तिकडे जाऊन, किंवा दिलीप काकाचा जर शॉट असेल किंवा प्रियदर्शिनीचा शॉट असेल आणि आम्ही त्या देवळात आम्ही शूटिंग करत असतो, तर तिथे जाऊन काहीतरी मेडिटेट करणं वगैरे हे चालूच होतं. सो कोकणात शूटिंग म्हटलं धमाल तर आलीच आणि आता सिनेमा रिलीज व्हायला अवघे काही तास राहिलेत. सो शेवटचं प्रेक्षकांना काय आव्हान करा? ह्याचा विचारच केला नाही की आता काही तास राहिले सिनेमा रिलीज व्हायला. बापरे, खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला सुद्धा आणि महाराष्ट्राच्या तमाम रसिक प्रेक्षकांनी टीझरला ट्रेलरला जे काय मार्केटिंग मटेरियल आमचं बाहेर आलंय त्या सगळ्यांना खूप उत्तम प्रतिसाद दिलाय आणि मला या गोष्टीची खात्री आहे की सिनेमाला सुद्धा तितकाच एक अप्रतिम प्रतिसाद मिळेल. मराठी सिनेमामध्ये इतकी वर्ष चालत आलेली एक ट्रेंड आहे की सिनेमा कधी पण पहिल्या दुसऱ्या आठवड्याला पिकअप होतो कारण वर्ड ऑफ माउथ स्ट्रॉंग होतो. पण मला असं वाटतं दशावतार पहिला एक एक्सेप्शन असेल जिथे पहिल्या दिवसापासून लोक तिकीट घरावर गर्दी करतायत. मला या गोष्टीची खात्री आहे, मला तेवढा विश्वास आहे मराठी रसिक प्रेक्षकांवर. सो प्लीज आवर्जून बघा आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. बोल तू आता तू शेवटी नाही का जी स्टारकास्ट आहे त्याच्या फोरफ्रंटला ऑब्व्हियसली दिलीप काका आहेत आणि त्यांच्या कामगिरीला ट्रिब्यूट देणारा हा सिनेमा आहे. तर अशा एक लेजेंडरी ॲक्टरला सेलिब्रेट करण्यासाठी थिएटरमध्ये या असं मी म्हणेन. त्याचबरोबर आम्ही सगळे आहोत आणि खूप वेगवेगळ्या अवतारांमध्ये आम्ही पण स्वतःला बघतोय, एकमेकांना बघतोय, तर तेही सेलिब्रेट करायला या. खूप छान गाणी आहेत आणि बॅकग्राऊंड स्कोर उत्कृष्ट आहे. म्हणजे ते अनुभवायला तुम्हाला थिएटरमध्येच जायला पाहिजे. आणि अभिनयनी जसं सांगितलं तसं खूप अनेक सिनेमे चाललेत मराठीत, पण असा एक दणका ओपनिंग टाइप्स आपण म्हणतो ना, ते कधी झाल्याचं मला आठवत नाहीये. तर ही संधी आहे तर तसं करूया. केलं तर आपण सगळेच जल्लोष करूया. म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ते आता तुमच्या हातात आहे. तर 12 तारखेला आता काही तास राहिले तर तिकीट्स बुक करा आणि सगळ्यांनी जा आणि आवर्जून जे अमराठी मित्रमैत्रिणी आहेत त्यांना पण घेऊन जा. कारण हे फक्त मराठी लोकांसाठी आम्ही बनवलेलं नाहीये, आम्ही जगासाठी ही फिल्म बनवलेली आहे. US मध्ये ही फिल्म रिलीज होतीये काही तासांमध्ये, किंवा झालं कॅनडा, UK, जर्मनी, मिडल ईस्ट मध्ये, ऑस्ट्रेलिया. तर सगळ्यांना घेऊन जा सिनेमा बघायला आणि एकमेकांना व्हिडिओ कॉल्स करा आणि सोशल मीडियावरती टाका. आम्ही आहोतच प्रतिसाद ऐकायला. मला असं वाटतं की आमच्या बाजूने एक प्रामाणिक गोष्ट सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ती गोष्ट आपल्या मातीतली आहे, आपल्या महाराष्ट्राचा अभिमान जागवणारी आहे आणि ती फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाही आहे, ती जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी अशी चित्रभाषा आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मला पुन्हा या सगळ्याचा जे मूळ आहे दशावतार ही लोककला, तर दशावतारी लोककलेतले जे कलावंत ज्या पद्धतीने अत्यंत श्रद्धेने आपली कला ही देवासमोर सादर करतात आणि देवाला अर्पण करतात, तशी आम्ही सगळ्यांनी केलेली मेहनत आता रसिकांना अर्पण करतोय पुढच्या काही तासात. आता ते आमचं बाळ नाही, आता ते प्रेक्षकांचं बाळ आहे. आता प्रेक्षकांच्या हातात आहे त्यांनी काय करायचं. पण आपण सतत जे मराठी सिनेमांना गेल्या काही काळात कमी लेखलं गेलं किंवा असं वाटतं की दाक्षिणात्य सिनेमेच भव्य असतात किंवा हिंदी सिनेमांची मराठी सिनेमांची तुलना केली जाते, तर मला असं वाटतं हा क्षण आहे आपला की आपण आपला सिनेमा, आपण आपली संस्कृती मोठी करण्याचा आणि आपण आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगायचा. जर प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला तर आपण
इतर भाषिक चित्रपटांनाही हे दाखवून देऊ शकतो की आम्ही आमच्या मातीतले आमच्या भाषेतले सिनेमे हे जगापर्यंत घेऊन जाण्याच्या ताकदीचे बनवतोय आणि आमचा प्रेक्षक आमच्या पाठीशी आहे. नक्कीच. सो थँक्यू सो मच आणि सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.